जिथं जाईल तिथं अभद्र बोलतात, त्यांना लोक कोणी थांबून देत नाही. त्यांच्याकरता विशिष्ट एक कॅबिन करावं लागते, कारण की आपले लोक खूप दयाळू असतात, त्यांना जीव लावावा लागतो. आपल्या घराची, गावाची, वाडी वस्तीवरची, पाहुण्या रावळामध्ये आबरू जाऊ नये म्हणून त्याला विशिष्ट प्रकारे सांभाळावं लागतं. ते वेड्याला सांगायचं तात्पर्य असं, अहो जो माणसाबरोबर नीट बोलत नाही, नीट चालत नाही, माणसांचे नातेसंबंध ध्यानात ठेवीत नाही, तर तो देव किती लांब आहे. त्याच्या लेखी देव अजिबात नाही. हे सांगितलं मी वेड्यांचं. पण काही काही शहाणे असे आहे ते देवाला सुद्धा मानती नाही. हो, शहाणे ते म्हणतात देव नाही, काहीच नाही देवाला. आता हे पहिला जो वर्ग आहे का, हा वेड्यांना सांगितलं तुम्हाला. पण काही शहाणे माणसं सुद्धा देवाला मानती नाही. ते म्हणतात हे सगळं निसर्गाने चालतंय. पहिला वर्ग आहे त्याला माणसंही मान्य नाही, तर देव खूपच लांब राहिला. देव तर अजिबात मान्य नाही. काही नास्तिकवादी लोक आहेत त्यांना देव सुद्धा मान्य नाही, तर माझा करायचा विशेष लांब राहिला. दुसऱ्या मुद्द्यामध्ये चला. दुसरा मुद्दा असा आहे का त्यांना देवाने दिलेला संसार आवडतो, पण देव अजिबात आवडत नाही. देव अजिबात आवडत नाही. देवदेव करायला लागला का खेळ उभा राहतो. देवदेव जास्त केला का खूप त्रास होतो. ते माणसाला देव अजिबात आवडत नाही. याच्यामध्ये आस्तिक लोक आहे, पण ते देवाकडे येत नाही. असे किती लोक सांगू तुम्हाला अनुभव सुद्धा आला असं. चल भाऊ, अरे चल कीर्तन, चल, अरे तिसरा दिवस आहे, नको नको नको, तुम्ही जा कीर्तनाला, सगळ्याला काढून देतो, तो मात्र घराला राखण. जसा गुळाच्या भेळीला मुंगळा चिटाकला का नाही, मी इथलं नाही सांगत, जनरल सांगतो. असे काही लोक आहेत, त्यांना कितीही चला म्हटलं, कीर्तनाला चला, दिंडीला चला, तीर्थयात्रा, अरे मी तिकीट भरतो, चाल भाऊ. नाही, कसं व्हायचं, तुम्ही जर मी जर केलं तो कस माझ्या मागं व्हायचं. असे लोक आहेत, त्यांना देव अजिबात आवडत नाही. त्याच्याकरता तुकारामाला एक प्रमाण केलंय सा, देवधर्म साठी पडिले सात विषयी मोध देव नको, धर्म नको, काही नको. त्यांना देव आवडत नाही, धर्म आवडत नाही. देव आवडला का देवाच्या पुढची पायरी धर्माची असते. धर्म हा कळायला खूप अवघड असतो. देव सुद्धा धर्म